वेळेला आयोजन. चला स्टार्टअप घ्यायचा आहे. पंच सामन्याला सुरुवात करूया. ओपनर बॅटर्स देखील मैदानामध्ये आहेत. तर नक्कीच 9:37 इकडे झालेले आहेत. जसं पहिल्या चेंडूसाठी गोलंदाज रनअप घेईल आणि इकडे टाईम मात्र आपला चालू केलं जाईल. 4 षटकं 20 मिनिटामध्ये परिपूर्ण करायची आहेत. अन्यथा 5व्या षटकामध्ये आपल्याला कारवाईला सामोरं जाणार आहे. पनिशमेंट ही नक्की मिळणार आहे. परंतु त्यासाठी आतापर्यंत क्रिकेट आपल्याला चांगलं पाहायला मिळते आहे. तर नक्कीच धन्यवाद सर, ज्या पद्धतीने सरांनी माहिती दिली. 50वे वर्ष सुरू आहे. डिसेंबर महिन्यामध्ये 50शी पुरी केली जाईल. म्हणजे याचं नक्कीच 50वे वर्ष आपण बघता आहेत या ठिकाणी. आणि ज्या पद्धतीने या टुर्नामेंटला 34वे वर्ष, काय कमालीचा खेळ, कमालीचा क्रिकेट, 8वी रात्र घेऊन आली आहे दमदार क्रिकेट. या ठिकाणी ओपनर बॅटर्स मैदानामध्ये आहेत. ते म्हणजे धनसार संघाकडून सिद्धार्थ आणि केवल ही जोडी ओपनिंगसाठी सज्ज आहे. तर गोलंदाजी ट्रॅकवर धनंजय राऊत. नक्कीच तारापूर प्रीमियर लीग कोण कसं विसरणार. हा 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 चांगला चेंडू हाताळण्याची कामगिरी. तर नक्कीच मी आत्ताच उच्चारणा केली तारापूर प्रीमियर लीग, ज्याच्यामध्ये या पट्ट्याने मात्र नक्कीच मॅन ऑफ द सिरीज बुलेट बाईक त्याला मिळाली होती. अशी कामगिरी आणि काय सामन्यातली रंगत होती. आमचे दीपक संके सर कॉमेंटेटर होते आणि नजाकत ऐकायला मिळाली. खूप चांगलं योगदान. यावेळेला फुलटॉस लॉंग लेगला केला जातोय. खेळ चांगल्या पद्धतीचा टोला येतो आहे. चौकाराचा नजारा वाजाव डीजे. धन्यवाद डीजे. याचं आपल्याला मात्र लक्ष ठेवावं लागेल. चांगल्या पद्धतीचा चेंडू खेळाची नजाकत घेऊन आलात तर आपल्याला चांगली धावसंख्या पाहायला मिळणार आहे. नक्कीच दुसऱ्या चेंडूवर आपण जर बघितलं या ठिकाणी पहिल्याच चेंडूला मात्र चौकाराचा नजराणा आला आहे लॉंग लेगला आणि 4 धावेने खातं उघडलेलं आपल्याला पाहायला मिळत आहे सिद्धार्थच्या फळीतून. नक्कीच धनसार संघासाठी चांगले योगदान. पहिला डॉट आलेला आहे. याचा दुसऱ्याला चौकार आलेला आहे सर. पहिला डॉट आहे. हो यस, खूपच चांगली गोलंदाजी. वेगेमध्ये परिवर्तन दाखवण्याची कामगिरी इकडे धनंजय करतो आहे. नेहमीच चर्चेमध्ये का असतो, कारण त्याला प्रत्येक लेंथ लाईनला चेंडू हाताळण्याची सवय आहे. बीट करून ठेवायचा फलंदाजाला. दिवसा तो ज्या पद्धतीची गोलंदाजी तसाच नजराना नाईट क्रिकेटमध्ये देखील दाखवतो आहे. याचा स्विच करण्याचा प्रयत्न होता. चकवा खाला जातो आहे. सरळ पुन्हा एकदा यष्टीरक्षक आहे अतुल. नक्कीच अतुलच्या हातामध्ये चेंडू स्थिरावतो आहे. निर्धाव चेंडू आपल्याला पाहायला मिळतो आहे. तर नक्कीच बॅटर्सला देखील विनंती असेल की आपण जास्तीत जास्त ज्या मीटिंग्स घेता आहेत प्रत्येक चेंडूनंतर मिस केल्यानंतर ज्या मीटिंग घेत आहेत यांना मात्र थोडंसं आवरा, जेणेकरून आपल्याला वेळ जी दिलेली आहे त्या वेळेमध्ये आपल्याला 4 षटकं परिपूर्ण करायची आहेत. नक्कीच धनंजय या ठिकाणी गोलंदाजी चांगल्या पद्धतीने हाताळताना 4 चेंडू झालेले आहेत. 5वा चेंडू घेऊन येतो आहे पुन्हा एकदा. हो ग्राउंड शॉट आहेत. मैदानाला होत आहेत गुदगुल्या. काय सुरक्षित रक्षण आहे. मिडॉनकडे जरा जबरदस्त खेळ दाखवण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षकाची नजाकत आपल्याला पाहायला मिळाली आणि एक धाव मात्र चोरटी टिपली जाताना पाहायला मिळते. धावसंख्या 1ने पुढे सरकते आहे. धावसंख्या 5 वर पोचते आहे. नक्कीच एका बाजूला धनसार, एका बाजूला निलेश फायटर तारापूर आपल्याला पाहायला मिळते आहे. दमदार क्रिकेट. हो पुन्हा एकदा लेंथ लाईनचा चांगला वापर आणि नक्कीच चकवा देऊन डॉट चेंडू आणि षटकाची समाप्ती करून घेण्याची कामगिरी मात्र दाखवतो आहे. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 5 बिनबाद धनसार संघाची. नक्कीच घेऊया एक छोटासा डीजेवाला ब्रेक आणि पुन्हा एकदा लगेच वळूया मैदानाच्या आत.
धन्यवाद डीजे. येस. तर पहिल्या षटक जे आपल्याला संपलं त्याच्यासाठी आपण 3.5 मिनिटाचा कालावधी घेतलेला आहे. तर पाहूया. नक्कीच चांगली कामगिरी गोलंदाजीच्या माध्यमातून 5 धावा आणि 5च्या 5 धावा सिद्धार्थच्या फळीतून आलेला आहे. तर नक्कीच केवलला मात्र स्ट्राईक मिळाली नव्हती. आता मात्र स्ट्राईक कॉन करेल दुसऱ्या षटकाच्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये. तर दुसरं षटक हाताळताना गोलंदाज आपल्याला पाहायला मिळणार आहे अतुल. नक्कीच अतुलला आमंत्रित केलं गेलेलं आहे. नक्कीच एक यंग टॅलेंटेड गोलंदाज ऑलराऊंडर म्हणून त्याची निलेश फायडरमध्ये वर्णी लागली. ज्या पद्धतीने त्याने त्याचा खेळाचा उजागरपणा दाखवला, नेहमीच प्रकाश ज्योतामध्ये असतो, चर्चेचा विषय असतो आणि हा एक टॅलेंटेड गोलंदाज यावेळेला आपल्याला पाहायला मिळणार आहे. नक्कीच सिनियरसोबत आपलं यंग टॅलेंट दाखवायचं, चांगली कीर्ती मिळवायची, निलेश फायटरचं मोठं नाव आणि त्या मोठ्या नावाला साजेशी कामगिरी करून दाखवण्याची कामगिरी अतुलकडून नेहमी पाहायला मिळते आहे. येस. बॉल बॉय आमचे आहेत हार्दिक. आपण कुठे असतील तर कॉम्बॉक्सकडे यायचं आहे. बॉल बॉय हार्दिक. पुन्हा एकदा काय दमदार चेंडू आला. शफल करून खेळण्याचा, कारण गुड लेंथमधले चेंडू येतात. नाईट मॅच आहे. चेंडूला नजरेत बसवणं हे देखील खूप महत्त्वपूर्ण असते आणि वेगाचा चेंडू आणि त्याच्यावर नजर बसली नाही तर नक्कीच तर तो सरळ यष्टीरक्षकाकडे जातो असं आपल्याला पाहायला मिळते आहे. तर वेग जर आपण बघितला नक्कीच एक 15 ते 16 पावलांचा रणअप घेऊन गोलंदाजी नेहमीच साकारत असतो. अतुल पुढचा चेंडू घेऊन येतो आहे. यावेळेला टोला जबरदस्त आहे, डीप कव्हरकडे आहे आणि 1 बाउन्सिंग 2 बाउन्सिंग चौकार आपल्याला पाहायला मिळतोय. 4 धावा. यस डीजे. धन्यवाद डीजे. वा 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 वा. आमचे काय डीजे मास्टर आहेत. गवळणीची गाणी देखील त्यांना साकारायला येत आहे. म्हणजे काय आहे, फक्त सिल्मी गीत नाही तर फिल्मी गीताच्या पेक्षा आमच्या भक्तिगीतांची गवळणीची साजरीकरण देखील आपल्याला इकडे पाहायला मिळते. पुन्हा एकदा बैठक मारून खेळण्याचा प्रयत्न होता, कारण एक चांगला फटका आल्यानंतर या ठिकाणी मात्र नक्कीच एक चोरटी धाव, सुपर धाव आपल्याला पाहायला मिळते आहे. ही करामत दाखवते. फटका जरी चुकला तरी धाव कशी गोळा करायची हे कौशल्य या ठिकाणी दाखवलेलं आपल्याला पाहायला मिळते आहे. केवलचा फटका आपण बघितला होता चांगल्या पद्धतीने. येस. धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते आहे 10. वाईट. ओके ओके. नोचा रिव्ह्यू घ्यायचा आहे. ओके 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 सर. येस सर. नो बॉल. येस लाईन क्रॉसिंग आहे. नो बॉल येतो आहे. यस. नो+1 आपल्याला पाहायला मिळणार आहे. तर अशा पद्धतीने 2 धावा या ठिकाणी वाढताना पाहायला मिळतील.
धावसंख्या 11 आपल्याला पाहायला मिळते आहे. 1-1-11 ऑन द बोर्ड पर विदाऊट लॉस. जबरदस्त सिद्धार्थ यांची दमदार खेळी आपल्याला 10 धावांची पाहायला मिळते आहे. ज्या पद्धतीने 2 चौकार त्यांच्या फळीतून आलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत. चांगला खेळ नजाकत दाखवतो आहे. तर इकडे मात्र अतुल एक चांगला कमबॅक करेल का? इकडे मात्र फ्री हिटचा नजराणा असेल. प्रेक्षकांच्या भेटीला येतोय फ्री हिट. यस, वेग अप्रतिम आणि नक्कीच कमालीचा फुलटॉस चेंडू आला. हे मात्र असतं की कंट्रोल कसं करायचं, फ्री हिटला डॉट कसं करायचं हे देखील या गोलंदाजाला चांगलं ज्ञात आहे आणि चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. धावसंख्या स्थिर 11. याचा पुन्हा एकदा वेगवान चेंडू दिशा भरकटून जाते आहे. वाईटचा इशारा येतो आहे. धावसंख्या 1 अतिरिक्तने वाढेल. 12 1-12 ऑन द बोर्ड फॉर विदाऊट लॉस. नक्कीच ज्या पद्धतीने धनसार संघ चांगली खेळी साकारताना पाहायला मिळते आहे. इकडे जर आपण बघितलं तर फक्त आणि फक्त 2 चेंडू हाताळून झालेले आहेत. 3 चेंडू हाताळून झालेले आहेत. हो, या काय फॉलो थ्रो मध्ये सुरेख क्षेत्ररक्षण जम्पिंग बॉल दाखवतात ना. सांगतात की आपण ज्या पद्धतीने व्हॉलीबॉलला फील्ड करतो आहे, जर पासिंग टू पासिंग करत असतात, इकडे चेंडून थोडीशी जम्पिंग घेतली, जम्प घेतला आणि सुरेख क्षेत्ररक्षणाचा नजारा अतुल यांच्याकडून पाहायला मिळतो आहे. खूपच चांगली गोलंदाजी. 4 चेंडू हाताळून झालेले आहेत. धावसंख्या 12. येस, यावेळेला केवलच्या फळीतून आला फटका, परंतु या कॅच अँड बॉल टिपतो आहे अतुल. विकेटचा पहिला झटका आला आहे धनसार संघाला. या डीजे धन्यवाद डीजे. तर नक्कीच 1.5 अशी गोलंदाजी हाताळून झालेली आपल्याला पाहायला मिळते. धावसंख्या 12 आणि 1 विकेट या ठिकाणी आपल्याला गमावलेली पाहायला मिळते. न्यू बॅटर्स मित्तल. पाहूया मित्तल काय करणार आहे. तर केवलने मात्र नक्कीच चांगली साथ काय त्याला जमली नाही, परंतु सिद्धार्थ मात्र दमदार फटकेबाजी आणि 10 धावांचं योगदान आपल्याला दाखवतो आहे. धावसंख्या 1-12 12. तो न्यू बॅटर्स मात्र मित्तल काय करतो आहे हे देखील पाहायला मिळणार आहे. खूपच रंगतदार क्रिकेट टुर्नामेंटचं काय आयोजन आणि काय नियोजन करणं. 34 वर्ष लगातार असं टुर्नामेंटचं आयोजन करणं, ती सुद्धा नाईट, आणि त्यासाठी लागणारं योगदान हे खूप मोठं आहे. तर काबिले तारीफ आणि सगळ्या आयोजक मंडळीचं मात्र मी अभिनंदन करेल की ही परंपरा आपली चालू आहे. या षटकातला शेवटचा चेंडू. पुन्हा एकदा लेंक लाईनचा चांगला वापर. नक्कीच परफेक्शन गोलंदाजी आपल्याला अतुलकडून पाहायला मिळाली. एक चांगलं षटक आपल्याला इकडे पाहायला मिळालं आणि विकेटचं जे पतन झालं. धावसंख्या आपण बघता आहेत 12 स्थिर आहे आणि एक झटका देण्यामध्ये मात्र यशस्वी होत असताना अतुलला आपल्याला पाहायला मिळालं निलेश पाटील संघासाठी. तर नक्कीच आपण जर बघितलं फायर क्रिकेट पास्तळ पुरस्कृत खासदार चषक मात्र लवकरच आपल्या भेटीला येते आहे. 12 मे पासून ते 17 मे अशी चालणारी लगातार टुर्नामेंट. प्रथम पारितोषिक 1,11,000, द्वितीय पारितोषिक 55,000, तृतीय पारितोषिक 11,000, चतुर्थ पारितोषिक देखील 11,000 आणि मॅन ऑफ द सिरीज आपल्याला सायकल पाहायला मिळते आहे. जबरदस्त 28 संघ या ठिकाणी आपल्याला खेळताना पाहायला मिळतील. पालघर तालुका मर्यादित अशी ही टुर्नामेंट आहे. नक्कीच आपलं नाव मात्र नोंदणीकृत करा आणि पुन्हा एकदा एका मोठ्या चषकासाठी आपण सज्ज होऊया. तर पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवर आमंत्रित केलं जातं आहे धनंजय याला, ज्यांनी मागच्या षटकामध्ये 5 धावा खर्च केलेले आहेत. तर धावसंख्या बोर्डावर 12. एक गडी बाद असं चित्र आपल्याला पाहायला मिळते आहे. पाहूया धनंजयची गोलंदाजी आणि त्याचा समाचार करण्यासाठी पुन्हा एकदा सिद्धार्थ आपल्याला पाहायला मिळतो आहे, ज्यांनी चांगली फटकेबाजी दाखवलेली आहे. धनसार संघासाठी काय खेळण्याचा नजाकत घेऊन येणार आहे. पुन्हा एकदा स्विच करण्याचा प्रयत्न होता, परंतु निर्धाव चेंडू आहे. कलात्मक गोलंदाजी करणारा जादुई गोलंदाज आहे. धनंजयकडे नेहमीच त्याच्याकडे पाहिलं जाते आहे. ज्या वेळेला निलेश फायटर आणि धनंजय
असं आपल्याला एक समीकरण पाहायला मिळते आहे. पुन्हा एकदा पुन्हा पुन्हा स्विच करण्याचा प्रयत्न, परंतु नक्कीच धनंजय याच्याकडे पूर्ण शैली आहे. तो चेंडूला ज्या पद्धतीने वळवतो ना, नक्कीच समोरच्या फलंदाजाला मात्र कुठल्या पद्धतीचा टोला द्यायचा हे देखील कळणे मुश्किल असते. आणि सांगतात ना, की जेव्हा आपल्या हाताने सरळ पद्धतीने कामगिरी करता येते, उंगली तेडी करायची गरज नसते. परंतु इकडे प्रयत्न आहे आणि नक्कीच जेव्हा जेव्हा रिव्हर्स स्वीप झाला आहे, यशस्वीता कमी पाहायला मिळते. कारण आता गोलंदाजांना समजलेलं आहे, की कुठल्या पद्धतीचा चेंडू हाताळायचा, डॉट करून घ्यायचा, हे मात्र चांगलं पाहायला मिळते आहे. येस, यावेळेला हलकासा टॅप केला जातो आहे पॉइंटकडे. सुरेख क्षेत्ररक्षण आहे, परंतु एक धाव मात्र चोरटी आणि ओव्हर थ्रो होतो आहे. दुसरी देखील धाव इकडे मिळते आहे, ती मध्ये नक्कीच सिद्धार्थला. मी ज्या पद्धतीने म्हटलं, सरळ काम होते आहे, उलटं कशाला करायला जायचं. आणि यावेळेला हलका फुलका टोला होता, तरी सुद्धा 2 धावा आल्या. धावसंख्या 14 जमा होत असताना आपल्याला पाहायला मिळतात. बोर्डावर खूपच चांगल्या पद्धतीचा खेळ आहे. चांगली धावसंख्या नक्कीच पाहायला मिळणार आहे. 8व्या रात्री मात्र मात्र खूपच चांगलं क्रिकेट आपल्याला मैदानाच्या आत पाहायला मिळते आहे. आणि नक्कीच समस्त क्रीडाप्रेमिक रसिकांचं मनोरंजन करण्याचं आमचं मनसुबा असणार आहे. नक्कीच पुन्हा एकदा एक चांगला कमबॅक, चांगला चेंडू, निर्धाव चेंडूची हाताळणी या ठिकाणी करत असताना पाहायला मिळतो आहे. 4 चेंडू हाताळून झालेले आपल्याला पाहायला मिळतात याही ठिकाणी. नक्कीच पुन्हा एकदा स्विच करतो आहे. शॉट मात्र फसला होता, परंतु नक्कीच फाईनच्या क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून चेंडू बाईच्या लेग बाईच्या माध्यमातून येतोय चौकार. 4 धावा. यस, धन्यवाद डीजे. येस, घागर भरली, गवळण आली आणि काय नजाकत पाहायला मिळाली. पुन्हा एकदा उंच टोला आपल्याला पाहायला मिळतो आहे. कॅच अँड विकेट. यस डीजे. धन्यवाद डीजे. जसं आपण बघता धावसंख्या 18 आहे. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 18 म्हणजे 6च्या सरासरीने धनसरचा संघ खेळतो आहे. एक चांगला आक्रमक फलंदाज मात्र 12 धावांची खेळी सिद्धार्थने दाखवलेली आहे. तर न्यू बॅटर्स मात्र धवल असणार आहे. नक्कीच इकडे जर आपण बघितलं तर धनंजयची गोलंदाजीला 2 षटकं हाताळली, 1 विकेटचं पतन देखील आपल्याला पाहायला मिळालं. तर त्याने 7 धावा 2 षटकांमध्ये खर्च केलेले आहेत, अशी कामगिरी पाहायला मिळते निलेश फायटरकडून गोलंदाजीसाठी. तर धनसार संघ जो आहे या ठिकाणी न्यू बॅटर्स मैदानामध्ये धवल असणार आहे. टॉन स्ट्राईकला मित्तल असणार आहे. तर गोलंदाजी ट्रॅकवरून गोलंदाजीसाठी सज्ज आपल्याला पाहायला मिळणार आहे. कोण आहे गोलंदाज? गोलंदाज जयेश आहे. नक्कीच जयेशच्या गोलंदाजीमध्ये देखील एक धार आहे, परंतु पाहूया इकडे धार मात्र लावावी लागेल मित्तल या फलंदाजाला, कारण धावसंख्येला एक आगळं वेगळं वळण देणे गरजेचं आहे. पुढे सर सावतो आहे, टोला जबरदस्त उचलतो आहे. एक्स्ट्रा मिड विकेटला आला हे चौकार. याच डीजे. धन्यवाद डीजे. एका चांगला टोला पुढे सरसावला फलंदाज, कारण त्याला माहिती आहे बॅकफूटवर येऊन चालणार नाही, हे पुढे चाल धरायची आहे, धावसंख्येचं चांगलं रचना करायची आहे. इकडे पाहूया पुढचा चेंडू पुन्हा एकदा लेफ्ट हँड ओव्हर द विकेटकडून गोलंदाजी. नक्कीच मिड ऑफला चेंडू येतो आहे. यस, जसा टोला दिला, धाव ठोकली, धाव परिपूर्ण केली आणि धावसंख्या आपल्याला 23 वर पोचलेली पाहायला मिळते. या ठिकाणी धनसार संघ नक्कीच चांगल्या पद्धतीने कमबॅक करण्याच्या तयारीमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय, कारण 5 षटकाचा सामना आहे आणि आपण बघता आहे तर 4थं षटक मार्गस्थ आहे. तर नक्कीच दरम्यान थोडंसं
कमालीची कामगिरी होताना पाहायला मिळते आहे. ज्या पद्धतीने बॅटर्स मात्र सज्ज, गोलंदाज सज्ज. फुलटॉसला आला, हलका कट केला जातो आहे, स्क्वेअर कट येते आहे पॉईंट क्षेत्रामध्ये आणि एक सिंगल धाव पुन्हा एकदा पाहायला मिळते आहे. धावसंख्या 1ने वाढेल. 24 ऑन द बोर्ड अशी धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते आहे. चौथं षटक हाताळत असताना जयेशची गोलंदाजीची नजाकत देखील आपल्याला पाहायला मिळते आहे. परंतु ज्या पद्धतीने एक आपल्याला पहिल्या चेंडूमध्ये चौकार पाहायला मिळाला होता, पुढे सरसावून धनसार संघाच्या फलंदाजाने नजाकत आपल्याला मित्तलने दाखवलेली आहे. पुन्हा एकदा या ठिकाणी ऑन स्ट्राईकवर आहे, पाहूया. टकचा आवाज आहे, चेंडू पुन्हा एकदा नजराणा चौकाराचा आहे. यस, धन्यवाद डीजे. या ही झुमकावाली पोरं नदी तटीले चालली, ऐरणी भाषेतील हे गीत. आणि ज्या पद्धतीने आज लोकगीत काय प्रसिद्ध होतात आपल्याला पाहायला मिळते आहे. जसं मैदानामध्ये नवे नवे शॉट उदयाला येतात, तसे संगीती दुनियामध्ये मात्र लोकगीत आपल्याला नवीन काहीतरी घेऊन येत असतं. फिल्मी दुनियेपेक्षा लोकगीताची गाणी आपल्याला नक्कीच जास्त भाविक वाटत आहेत. धावसंख्या चौकाराने वाढली आहे, 28वर पोहोचली आहे 2 गडींच्या मोबदल्यामध्ये. पुढचा चेंडू जयेशांचा पुन्हा एकदा मिड विकेटला, यावेळेला पुन्हा एकदा कॅचला ड्रॉप केला जात आहे. संधी आली होती आणि इकडनं चांगला थ्रो नाही आला, दुहेरी धावेचा रस्ता मात्र मोकळा झाला. 2 धावा परिपूर्ण. 30 धावा पाहायला मिळतात बोर्डावर. काय कमालीचं कमबॅक आहे. सुरुवात सिद्धार्थने केली होती आणि त्याला चांगला आकार देताना धनसार संघाचे आपल्याला जे खेळाडू मैदानाच्या आत खेळी साकारतायत, नजाकत दाखवतायत. मित्तल 11वर खेळतो आहे, धवल 1वर खेळतो आहे. चांगला नजराणा आहे. यस, पुन्हा एकदा हुप केला आहे. 1 काय आहे, यस चौकार. यस डीजे. धन्यवाद डीजे. यस, धावसंख्या 34वर पोहोचली आहे. 34 ऑन द बोर्ड. काय दमदार फटकेबाजी. इकडे मात्र योगदान साठी सज्ज झाला मित्तल. 3 चौकारांशी इकडे मैदानामध्ये आपली खेळी गाजवतो आहे. धनसार संघासाठी एक लाजवाब फटकेबाजीचा नजराणा, कारण ज्या पद्धतीने जयेशच्या षटकाचा समाचार त्याने घेतला, दमदार पद्धतीने पहिल्या चेंडूवर चौकार आला. त्यानंतर आपण बघितलं दुसऱ्याला 1, तिसऱ्याला 1, चौथ्याला चौकार, 5व्याला 2 आणि 6व्याला चौकार, अशी एक चांगली जमा मात्र इकडे धनसार संघासाठी होताना पाहायला मिळते आहे. धावसंख्या आपण बघतो आहे तर 34 धावा, 2 गडी बाद. षटकं संपलेली आहेत 4. शेवटचं षटक असणार आहे. गोलंदाजी ट्रॅकवर किरण जाधव येताना. नक्कीच निलेश फायटर आणि किरण जाधव हे नाव मात्र खूप जुनं आहे, कारण जसा निलेश फायटर संघ तयार झाला, किरण जाधव त्या संघामध्ये होता आणि आज देखील आपल्या या संघामध्ये आपली जागा बनवून आहे. नुसता बनवून नाही आहे तर चांगलं योगदान देखील आपल्याला त्याच्याकडून पाहायला मिळतं आहे. नक्कीच तारापूर प्रीमियर लीगमध्ये जर मॅन ऑफ द सिरीजसाठी शर्यतीमध्ये हा देखील होता आणि याला बेस्ट बॅटरचा अवॉर्ड्स मिळाला होता. हे आहे निलेश फायटरचं भूतो भविष्य आणि वर्तमान दाखवताना आपल्याला किरण जाधव पाहायला मिळतो आहे. शेवटचं षटक. यावेळेला बॅकफुटवर नेऊन तोला मारण्याचा प्रयत्न आहे. क्षेत्ररक्षक पोचता आहेत परंतु कॅच काही येत नाही आहे, ड्रॉप होतो आहे आणि नजराना 2 धावांचा आहे. धावसंख्या 2ने वाढली आहे. 36 ऑन द बोर्ड. नक्कीच पुन्हा एकदा धनसार संघ चांगली आघाडी घेतो, कारण मागच्या सामन्यामध्ये फक्त 35 धावा चेस करायला भारी पडल्या होत्या, आता 36 झालेत. म्हणजे रोमांच हवा असतो ना प्रेक्षकांना, तो इकडे नक्कीच आपल्याला फायर चषक 2026 दाखवतो आहे. तर नक्कीच धबल ऑन स्ट्राईक. थोडंसं हलकंसं आपल्या बॉडीला टर्न केलं. शॉट खेळण्याचा प्रयत्न होता काव करणाऱ्या क्षेत्रामध्ये, परंतु संगम झालं नाही आणि लेगबायच्या माध्यमातून एक धाव मात्र परिपूर्ण होते आहे. धावसंख्या 1ने वाढती आहे. धावसंख्या
37 धावा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. जबरदस्त कमबॅक म्हणावं लागेल. पहिल्या सामन्यामध्ये ज्या पद्धतीने वरोज संघाने एक दमदार फटकेबाजीची नजाकत दाखवली, तशा पद्धतीचं योगदान देण्याचा इकडे त्यांचा प्रयत्न आहे. पाहूया काय असेल पुढचा चेंडूचा नजराणा, कारण एकच आहे. स्विच करण्याचा प्रयत्न होता आणि नक्कीच शॉट थर्डमॅनकडे क्षेत्ररक्षित केला जाताना आपल्याला पाहायला मिळतो आहे. हलका फुलका कट मला तरी वाटते होता आणि एक धाव पुन्हा एकदा पाहायला मिळाली. धावसंख्या 38वर पोहोचते आहे. तर चेंडू शेष आहेत म्हणजे 3. नक्कीच हे शेवटचं षटक आपल्याला पाहायला मिळते आहे. फायर चषक 2026 आपण बघता आहेत. आंबटगोड मैदान पास्तळ. यावेळेला फटका फसला आहे. सुंदरसा झेल आहे. विकेटचा झटका आहे. यस डीजे. येस धन्यवाद डीजे. असं माझे सहमित्र प्रीतमजी घरतनं विनंती असेल सर पुढच्या सामन्याची जरा अनाऊन्समेंटिंग होऊन जाऊ द्या. इनिंग संपत आलेली आहे. 4 चेंडू हाताळून झालेले आहेत. 2 चेंडू शेष आहेत. काय कमालीची कामगिरी, चांगलं योगदान, पुन्हा एकदा चांगला कमबॅक आपल्याला पाहायला मिळालेला आहे. 38 धावांपर्यंत मजल मारलेली आहे. कारण पहिलं षटक, त्यानंतर अतुलचं षटक आणि जबरदस्त कामगिरी आपल्याला पाहायला मिळते आहे. या ठिकाणी न्यू बॅटर्स अंकुर आहे. तर पुन्हा एकदा एक चांगले विकेटचे योगदान मात्र नक्कीच किरण जाधव देत असताना पाहायला मिळतात. पुढचा चेंडू घेऊन येतील. येस टोला दिला जातो. हवाई सफर करतो आहे. एक्स्ट्रा मिड विकेटला पुन्हा एकदा चौकाराचा नजराणा आहे. या धन्यवाद डीजे. चला तर नक्कीच 5 चेंडू हाताळून झालेले आहेत. शेवटचा चेंडू असेल नजराला येणार आहे आणि काय धावसंख्या 42वर पोहोचली आहे. 4-42 ऑन द बोर्ड. न्यू बॅटर्सने देखील एक चांगला चेंडू हाताळून दाखवलेला आहे. कारण टोलेबाजी ही खूप महत्त्वपूर्ण आहे. फ्लॅट चेंडू येतो आहे आणि फटका मात्र फसतो आहे. जास्त मोठा आला नाही आहे. पंचांकडे आला शॉर्टलेगकडे आणि एक धाव पूर्ण झाल्यानंतर रनआउट आपल्याला पाहायला मिळतो आहे. तर धावसंख्या 1ने वाढलेली पाहायला मिळेल. 43-44 धावा विजयी लक्ष या ठिकाणी ठेवलं गेलेलं आहे निलेश फायटर तारापूर संघासाठी. तर नक्कीच घेऊया डीजे वाला ब्रेक आणि परत लवकर येऊया मैदानाच्या आत. आपल्या सोबतीला जोडले जातील माझे परम मित्र प्रीतमजी घरत. पुढच्या समालोचनासाठी आमंत्रित करतो आहे प्रीतमजी घरत यांना. थँक्यू डीजे मास्टर. येस नेक्स्ट मॅच यंग अचीवर दांडी आणि साहिल 11. साहिल 11 माहीम. दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती आहे की टॉससाठी यायचं आहे. टॉस बॉक्समध्ये साहिल 11 माहीम आणि यंग अचीवर दांडी. येस माहीम आणि यंग अचीवर दांडी दोन्ही टीमचे कॅप्टन इकडे आलेले आहेत. चला करूया टॉस.
टॉस केला जाईल दुधाडे साहेबांच्या शुभ हस्ते. एक बाजूला यंग अच्छीवर दांडी याच मैदानापासून ज्या संघाने सुरुवात केली तो संघ आपल्याला पाहायला मिळेल. दुसऱ्या बाजूला साहिल 11 माहीम. आजच्या रात्रीतली चौथी मॅच आपल्या भेटीला येणार आहे आणि कॉल असेल अच्छीवर टीमचा. कॉइन स्पिन केला जाईल. काठ आणि छाप. धन्यवाद दुधडे साहेब, आपण मुख्य व्यासपीठावर आदरपूर्वक विराजमान व्हा. माहीम संघाने नाणेफेकी जिंकले, काय घेणार? बॅटिंग. खऱ्या अर्थाने बरेच टीम बॅटिंग घेत आहेत. हा वेळ बदलला आहे. 3 ते 4 वर्ष झाले आंबटगोड मैदानावर बॅटिंग घेताना डिफिकल्ट आहे चेसिंग. किती धावा बनवले जातील? असं काय माइंडसेट नाही मिळत, जास्तीत जास्त बनवायचा प्रयत्न करू. पूर्ण टीम आहे की कोणी पण नाही आहे टीममध्ये? नाही 2 जण नाही मिळत, अप्पी आणि सिद्धू नाही मिळत. येस, बेस्ट लक तुमच्या टीमसाठी. अगदी आपण बघू शकता माहीम संघ अच्छीवर टीम आपण बघू शकता. इथूनच मला तर वाटते अच्छीवर संघाने सुरुवात केली. मिथुन भाऊचा संघ आम्हाला पाहायला मिळाला, खूप लहान होते आम्ही. पहिली फिल्डिंग आहे मनासारखा का मनाविरुद्ध? आता मनासारखंच झालं, आमचा फिल्डिंग बाई होती. किती धावेच्या आतमध्ये थांबवण्याचा प्रयत्न असेल? आम्ही कमीत कमी धावा थांबण्याचा प्रयत्न करू. 34वा वर्ष आहे आणि मैदानी लाईट आणि आयोजनाबद्दल काय म्हणणार? आयोजन खूप चांगलं आहे, कारण की ग्राउंड बघितलं तर खेळायला खूप मजा येते. या ग्राउंडवर पहिल्यापासूनच खेळतात, तर आता परत आम्ही एफर्ट टाकण्याचा प्रयत्न करू. बेस्ट लक तुमच्या टीमसाठी देखील. दोन्ही टीमला देऊया शुभेच्छा. आणि टॉस बॉक्समधून न्यूज अशी आहे, टॉस विन गेला आहे साहिल 11 माहीम टीमने आणि बॅटिंग निवडली आहे धाडसीचा निर्णय घेताना. जाऊया ऑनफिल्ड मॅचकडे, जिथे दुसऱ्या फेरीला होणार सुरुवात. घरत सरांचं जे आपल्या सुट्टीला जोडले जातील. अ, 44 धावेचं टार्गेट दुसऱ्या फेरीला होत आहे सुरुवात. आणि जाऊया मॅचकडे. फायर चषक 2026 आणि आपण पाहतायत एक देवीतमान 16 शानदार 16 आपल्याला पाहायला मिळतोय. ऐतिहासिक क्रीडा नगरी आणि ऐतिहासिक क्रीडा नगरीमध्ये सुरू असलेली स्पर्धा फायर चषक वर्ष 34वा. निरंतर स्पर्धा भरवण्याचं काम करणं सोपं काम नाही आहे. नाईट क्रिकेट स्पर्धा सांगितली खर्चिक बाब आणि ही खर्चिक स्पर्धा. पहिलाच बॉल टाकला जाईल. गोलंदाज मिथल आपल्याला पाहायला मिळतोय. डॉट बॉलने सुरुवात होत असताना महेश जुना जाणता खेळाडू आहे. या मैदानावर कित्येक स्पर्धा जिंकलेल्या आहेत. निलेश पाटील टीमने कित्येकदा बेस्ट बॅट्समनचा अवॉर्ड घेतलेला आहे महेशने. आणि हा मित्र महेश राऊत मैदानाच्या आतमध्ये त्याच्या समवेत किरण जाधव, दोन्ही अनुभवी खेळाडू. फुलटस बॉल, पॉवर प्लेचा हा माहीर खेळाडू. चेंडू चाललाय डीप मध्ये, बॅकवर्ड स्क्वेअर लेग ठिकाणी 4 धावा चौकार. दुसऱ्या बॉलवर मात्र 4. यस डेचे मास्टर. थँक्यू. सुरुवातीच्या काळाचा विचार केला तर या भागामध्ये समालोचन करणारे देखील काही मुलं होती आणि आता मात्र त्यांची भरणी खूप वाढलेली आहे. ज्यामधील एक आमच्या मुख्य व्यासपीठावर आपल्याला पाहायला मिळते, ज्याची सध्या चर्चा आहे आणि ज्यांचा आवाज सर्वीकडे आपल्याला ऐकायला मिळतो. उत्कर्ष पाटील, मॅन फ्रॉम धनसार. धनसारचं गोड आवाज, व्हॉइस ऑफ धनसार, व्हॉइस ऑफ पालघर म्हणून ज्यांना ओळखलं जातं त्यांचं देखील स्वागत आहे. आणि फटका फसला होता थोड्या वेळाकरता. छोट्याशा कारकिर्दीमध्ये या छोट्या वयामध्ये जी उंच भरारी घेतलेली आहे आपण पाहू शकतात. त्याचं कारण आहे आपल्या कामाप्रती डेडिकेशन आणि लक्षपूर्वक काम करणं, शब्द योग्य वापरणं, ही क्वालिटी दिलं आहे उत्कर्ष पाटीलने. 44चं टार्गेट आहे आणि धावा झाल्या त्या म्हणजेच 6. महेश आणि महेशच्या समवेत किरण आपल्याला पाहायला मिळते.
मित्तल. चांगला बॉल आहे मात्र यावेळेस मात्र चेंडू जातोय फॉलो थ्रू मध्ये. चांगलं क्षेत्ररक्षण. डॉट बॉल येतोय. षटक क्रमांक आपण बघू शकतात पहिला आणि 4 बॉलचा खेळ होता आणि 6 धावा धावपलकावर. यानंतर होणारी नेक्स्ट मॅच यंग अचीवर दांडी आणि त्यांच्या विपक्ष टीम आपल्याला पाहायला मिळेल ती म्हणजे साहिल 11 माहीम टीमने टॉस विन केला आणि बॅटिंगचा निर्णय घेतलाय. 44 म्हणजेच 5 ओव्हरची मॅच. टायमर ऑन आहे हे देखील लक्षात घ्या. 20 मिनिटांमध्ये 4 ओव्हर आपल्याला कंप्लीट करावे लागतील. काय फिरवलाय काय वळवलाय. क्वालिटी बॉल होता हा. लेग कटरचा ड्रीम बॉल म्हणायला हरकत नाही. जिथे आपण बघू टप्पा पडल्यावर महेश सारखा एक चांगल्या फलंदाजाला जो पॉवर प्ले मध्ये माहेर खेळाडू मानला जातो त्याला देखील चकवलंय. नाईट क्रिकेटमध्ये भरपूर वेळा चकला जातो फलंदाज, कारण की नाईट क्रिकेटमध्ये आपण बघू शकतात बॉल टू इक्वेशन देखील मात्र मोठं मानलं जातं. परंतु या मैदानावर आपण बघू शकतात कारण की फ्रंट लाईट खूप चांगली आहे, पिच खूप चांगला आहे, धाबा येत आहेत. फटका सजवला डीपमध्ये. क्षेत्ररक्षक वन बाउंड चेंडू अडवतोय आणि 1 धाव मिळेल. चांगली फेकी. सिंगलने स्कोरबोर्ड पुढे जाईल. चेंडू फेकून झाले ते म्हणजेच 6 म्हणजे ओव्हर संपलेले. 6चे 6 बॉल महेशने खेळलेत आणि 6 बॉलमध्ये 7 धावा पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर. आता मात्र आपण बघू शकतात 24 चेंडू आणि 24 चेंडूमध्ये बनवायचे 37 जिंकण्यासाठी. मेगा स्क्रीनवर बड्डे बॉय आपल्याला पाहायला मिळत आहेत. ब्रिजेश जी राऊत आपण पाहू शकता. ब्रिजेश मामाचा आज वाढदिवस आहे आणि वाढदिवसाच्या त्यांना आमच्याकडून आणि सर्वांकडून फायर क्रिकेट क्लबकडून हार्दिक शुभेच्छा. 1 ओव्हर 7 धावा. दुसऱ्या ओव्हरमध्ये गोलंदाजी मार्कवर तयार. टार्गेट हळूहळू मोठं होत असताना पॉवर प्लेचे 2 षटकं खूप महत्त्वपूर्ण असतील. यानंतर मात्र आपण बघू शकतात उद्याची रात्र मोठी रात्र, जिथे मात्र पहिली क्वार्टर फायनल ठीक 4:30चा टायमिंग दिलेला आहे. रिपोर्टिंग टायमिंग असेल 4:45ला टॉस केला जाईल आणि 5 वाजता मॅच ऑन होणार. दांडी गावातील एक अजून संघ आपल्याला पाहायला मिळणार, जिथे आपण बघू शकतात कोळी बॉयज दोंडी आणि त्यांच्या विपक्ष टीम असेल फायर पास्टर बी. पहिली क्वार्टर फायनलची मॅच दिवस वळला होता आणि खूप बाहेर, जिथे आपण बघू शकतात वाईट बॉल येतोय. स्कोरबोर्डचा विचार केला तर स्कोरबोर्ड 1ने पुढे जाईल. चला पंचाची वाद घालू नये. यावेळेस आपण बघू शकतात दुसरी लाईन आहे त्या लाईनीच्या बाहेरून. चला पंचाची कोणी वाद घालू नये. फिल्डिंग टीम. पंचाचा निर्णय अंतिम राहील. निर्णय दिल्यानंतर मात्र आपण मॅचला करायची सुरुवात. इथे आपण बघू शकतात रिव्हर्स नक्की अटेम्प्ट केला होता परंतु दुसऱ्या लाईनीच्या बाहेरून गेला. इथून दिसते हा बघा, जी वाईड लाईन आहे ना लेफ्टीची त्याच्या बाहेरून गेला. इतक्या बाहेर देखील आपण टाकू नाही शकत. इतकी देखील परमिशन नाही आहे मला तर वाटते. 1 ओव्हर आणि 8 धावा. मागचा बॉल वाईड. यावेळेस मात्र हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न. अगदी स्टंपच्या मागे शॉट फाईनलचा क्षेत्ररक्षक फील्ड करतोय. 1 धाव असेल. सिंगलने स्कोरबोर्ड पुढे जाईल. स्कोरबोर्ड 9 स्कोर कार्डवर. आणि डिजिटल आणि पाटील नेटवर्क हे चॅनल आपल्याला पाहायला मिळतात, ज्यांच्या माध्यमातून आपण घर बसल्या या स्पर्धेचा आनंद घेतला जाईल आणि पुढची टुर्नामेंट देखील आपण याच वाहिनीतून पाहणार आहोत. यूट्यूब चॅनल, क्वालिटी चॅनल, पाटील नेटवर्क, खासदार चषक, उत्कंडा मात्र गगनेन मामेना झालंय, जिथे आपण 12 ते 17 आपल्याला पाहायला मिळणार. याच मैदानावर स्पर्धा. फसवला होता, अगदी चक्कावलं होतं. हलक्या हाताने खेळले पहिलाच बॉल आणि डायरेक्ट हिट. ऑलवेज डेंजरस, परंतु पंच नकार देत आहेत. मला वाटते योगेश होता तिकडे क्षेत्ररक्षक, ज्याने कमालीचं क्षेत्ररक्षण केलं. डायरेक्ट हिट पाहायला मिळाला आणि स्कोरबोर्ड 2ने पुढे जाईल. 11 धावा धावपलकर आपल्याला पाहायला मिळते. हा बघा फसवा बॉल. हलक्या हाताने खेळला, जोरात वेगात धावून आला होता योगेश गरत आणि डायरेक्ट हिट केलं. आणि जिथे आपण बघू शकतात 2 धावा अंकित होताना आपल्याला पाहायला मिळतात. स्कोरबोर्ड 11-11 स्कोर कार्डवर. 22 बॉल आणि 33ची गरज मेगा स्क्रीनवर आपल्याला पाहायला मिळते. आजच्या रात्रीमध्ये भुवनेश्वरजी मेहर यांचा आवाज आपल्याला ऐकायला मिळते. अगदी खऱ्या अर्थाने 5 दिवस कौशिक राऊत यांचा आवाज देखील आपल्याला ऐकायला मिळाला. सरळ बॅटने सीधी बात, नो बकवास. चाललाय बॉल मैदानाच्या बाहेर. चौकार 4 एसडीचे मास्टर. मास्टर. तिसऱ्या बॉलवर येतोय चौकार. बघा मागच्या बॉलवर डायरेक्ट हिट आणि स्ट्राईक चेंज झाली आणि फायदा झाला इकडे मात्र निलेश फायटर टीमला,
खऱ्या अर्थाने निलेश पडरे टीम मागचे 2-3 वर्ष झाले तू फॉर्म नाही आहे, परंतु हरकत नाही आहे, चांगल्या टीमला कमबॅक करणं येतं. स्कोरबोर्डचा विचार केला, स्कोरबोर्ड 15 दिवसचा टीम गेला आहे. किरण जाधव ब्रँड ऑफ तारापूर आणि लेजेंडरी खेळाडू आहे, जिथे आपण बघू नो बॉल पंचांकडून येत असताना तुमचा इशारा क्लिअरली असं वाटलं की नो आहे आणि त्यामुळे आम्ही इकडे अनाउन्समेंट केली. डॉट बॉल येतोय. चेंडू फेकून झाले 4 आणि धावा झालेत 15. 5वा बॉल घेऊन तयार. पॉवर प्लेचं हे षटक आहे. टप्पा पडल्यावर तेवढा बाउन्स मिळाला नाही जेवढा अपेक्षित केला होता. चेंडू येत असताना बॅकवर्ड स्क्वेअर लेग ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे, एकदा पूर्ण केली जाईल. एक बाजूला धनसार टीम, दुसऱ्या बाजूला टीम आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजेच निलेश फायटर. याच मैदानावर कित्येक स्पर्धा जिंकलेल्या आहेत, कित्येकदा मात्र चॅम्पियन झालेले आहेत आणि आता मात्र मैदानाच्या आतमध्ये तो संघ पाहायला मिळतोय. 2026चं हे वर्ष 34 वर्ष पूर्ण होतील. आपण पाहू शकता फायर क्रिकेट क्लब आयोजित फायर चषकाला हलक्या हाताने खेळलाय, दिशा दाखवण्याचा प्रयत्न केला होता. फुलटस बॉलला ताकद नाही लावली होती आणि गोलंदाजाच्या स्पीडचा यूज करण्याचा प्रयत्न केला, परंतु एक धाव. हनुमान टेनिस बॉल या बॉलला हा फटका मात्र उपयुक्त असतो जिथे मात्र बॉल निघून जातो, परंतु निव्या बॉल जिथे आपण बघू शकतो हा बॅट्समनसाठी आणि गोलंदाजसाठी दोघांसाठी अगदी उपयुक्त बॉल आहे, जिथे एक धाव येते. 2 षटके इकडे समाप्त झाली. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावफलक 17 स्कोर कार्डवर. आता 18 चेंडू आणि 27 धावेची गरज. जाऊ थँक्यू मास्टर. मेगा स्क्रीनवर आपण बघू शकतात फायर क्रिकेट पास्तळ पुरस्कृत खासदार चषक डे नाईट क्रिकेट स्पर्धा. 18 मध्ये 27 पाहिजेत बॉल. सहा बॉल परफेक्ट आहेत. ओके आहे. काय झालं? पहिला बॉल वाईड आणि त्याच्यानंतर 1, त्याच्यानंतर डबल, त्याच्यानंतर 4 डॉट 1-1. ओके आहे. बॅटिंग टीम चला मॅच चालू करा. परफेक्ट आहे. स्कोरबोर्ड अगदी आपण बघू शकतात. बॉल द्यायचा आहे. बघा तुमचा एक्स्ट्रा प्लेअर आहे कॉम्बॉक्स मध्ये, अगदी कोणती गडबड नाही आहे. चला 10 मिनिटं आहेत हे देखील लक्षात घ्या. 2 ओव्हर फेकावे लागतील. 2 ओव्हर 17 धावा. डे अँड नाईट क्रिकेट स्पर्धा आपल्याला पाहायला मिळतात. उद्याची अंतिम रात्र, उद्याचा अंतिम दिवस आपल्याला पाहायला मिळेल. महेशचा फटका फसलाय, उंच गेलाय, क्षेत्ररक्षक जज करतोय आणि कॅच करतोय. पहिला झटका. बॅक टू द डगआउट. महेश राऊत यस तिचे. थँक्यू. चला बॅटिंग टीम 30 सेकंदामध्ये तुमचा बॅट्समन खेळपट्टीवर गेला पाहिजे हे देखील लक्षात घ्या. फलंदाज बाद झाल्यावर नवीन फलंदाज 30 सेकंदामध्ये खेळपट्टीवर गेला पाहिजे. बघा फायर क्रिकेट क्लब, फायर क्रिकेट पास्तळ पुरस्कृत खासदार चषक डे नाईट क्रिकेट स्पर्धा सन 2026 आपण बघितलं पहिलं वर्ष असेल. 12 मे ते 17 मे आपल्याला पाहायला मिळते. विशेष समर्थक श्री विदुरजी जयराम पाटील, श्री गणेशजी भीमराव गरत, श्री आनंदजी पांडुरंग सोमन आणि त्याचबरोबर ऑर्गनायझर टीमचा विचार केला, आयोजकाचा विचार केला तर आपण म्हणजे पूर्ण पास्तळ गाव रोस्टर ग्रुप असेल, आर डी ग्रुप, यंगस्टर ग्रुप, ओमसाई ग्रुप, VIP ग्रुप, तिरुपती बालाजी ग्रुप, अष्टविनायक ग्रुप, एकता मित्र मंडळ ग्रुप, गोल्डन पास ग्रुप, जानता ग्रुप, गौतम नगर ग्रुप, गुड मॉर्निंग ग्रुप, सबमरिंगे ग्रुप, अनबिटेबल ग्रुप, KCC ग्रुप, शिवसाई सोसायटी ग्रुप. ठिकाण असेल आंबटगोड मैदान पास्तळ. प्रथम पारितोषिक असेल 1,11,000, द्वितीय पारितोषिक असेल 55,000, तृतीय आणि चतुर्थ पारितोषिक असेल 11,000, 5,000 प्रवेश फी असेल. 28 संघ आपण बघू शकतात घेण्यात येतील आणि ग्रामीण पॅनल देखील आपल्याला पाहायला मिळेल. आणि 8 टीममध्ये ऑल इंडियाचे 2 आयकॉन खेळाडू आपल्याला पाहायला मिळतील आणि बक्षिसाचा भरपूर वर्षाव असेल
या स्पर्धेमध्ये भरपूर काही नवीन पाहायला मिळणार. या स्पर्धेमध्ये खासदार चषकामध्ये मॅन ऑफ द मॅचसाठी 3 ते 4 पारितोषिक असतील. दोन ओव्हर 1 बॉल 17 फुलटस बॉलला फटका फसलाय, परफेक्ट गेलाय. योगेशच्या हातामध्ये शॉर्ट थर्डमॅनला टिपलाय, जेल संपलाय. फलंदाजाचा खेळ. बॅक टू डगआउट. जाओ. अंगडी मास्टर अक्षय टायगर नावाने फेमस, परंतु गोल्डन डकचा शिकार. पहिल्या बॉलवर विकेट, दुसऱ्या बॉलवर विकेट. नवीन फलंदाज अतुल जाधव मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय आणि हॅट्रिकवर असेल गोलंदाज मिस्टर मित्तल. 16 मध्ये 27. किरण आणि अतुलची जोडी मैदानाच्या आतमध्ये पहिला बॉल खेळण्यासाठी अतुल देखील तयार आहे. आजच्या रात्री तिसरी मॅच आपल्या भेटीला आलेली आहे. यानंतर चौथी मॅच आपल्या भेटीला येईल. एक बाजूला साहिल 11 माहीम आणि दुसऱ्या बाजूला टीम असेल यंग अचीवर दांडी. टॉस विन केलाय साहिल 11 माहीम टीमने आणि बॅटिंग निवडली आहे. फुलटस बॉल चेंडूला ढकललाय कव्हरच्या ठिकाणी. एक धाव मात्र तिकडे असेल. क्षेत्ररक्षणचा विचार केला तर आपण पाहू शकता चांगलं क्षेत्ररक्षण होत असताना सिंगल मात्र आपण पाहायला मिळते. चांगली गोलंदाजी मित्तलची. फुलटस बॉल होता परंतु सन्मान दिला कारण की गोलंदाज सध्या तरी हवी होता. धावफलकचा विचार केला. धावफलक 18 वर 2 ही परिस्थिती सध्या तरी पाहायला मिळते मेगा स्क्रीनवर. 3 बॉलचा खेळ होताना 3 बॉलचा खेळ अजूनही बाकी आहे. तिसरी ओव्हर आपल्याला पाहायला मिळते. डाऊन दी लेग साइड. पंचाच्या हात खुलताना व्हाईट बॉलचा इशारा येतोय. अक्षय सर आमच्यापर्यंत इशारा पोहोचवत आहेत. स्कोरबोर्ड 19 स्कोर कार्डवर. टार्गेट 44चा 19 धावा झालेल्या आहेत. 15 मध्ये 25 पाहिजे. टफ फाईट मॅच आहे आतापर्यंत आणि मित्तल टी शर्टवर देखील 25 साठी फटका सजवलाय. किरणचा फटका 440चा झटका. षटकार यस डीजे. सहाने स्कोरबोर्ड पुढे जाईल. स्कोरबोर्ड 25 स्कोर कार्डवर आणि धावा पाहिजे 19. षटकार आलाय. ओहो स्लोवर बॉल रिव्हर्स शिप. जिथे आपण बघू शकता हा फटका आपण पाहायला मिळतोय. बोनस बॉल मिळाला होता परंतु जिथे आपण बघू शकतात रिव्हर्सचा फटका बघा. मला वाटते लेग साईडला अगदी व्यवस्थित हाईटवर होता. फटका आहे ना कॉम्बॉक्स मध्ये आला असता डायरेक्ट. इतका व्यवस्थित बॉल मिळालेला परंतु रिव्हर्स. आजकालचं क्रिकेट आहे. हेलिकॉप्टर खेळायला शिकतायत, रिव्हर्स खेळायला शिकतायत आणि जोपर्यंत मॅच मध्ये फटका खेळणार नाही तोपर्यंत मात्र फलंदाज म्हणून स्वतःला घोषित करणार नाही असं वाटते. परंतु फटका फसलाय. यावेळेस चांगली कॅचिंग. विकेट आलाय. षटकारानंतर 2 डॉट देखील येत असताना 3 षटकाच्या समाप्तीनंतर 8.33च्या सरासरीने 25 गडी बाद 12 मध्ये 19. मॅच अजूनही दोन्ही बाजूला बॅलन्सिंग आहे. बजाव. Good is the master.
चला जाऊया मॅचकडे. थोडं स्पीडअप ठेवा. बघा 5 मिनिटाचा कालावधी आहे ओव्हर फेकण्यासाठी. 5 मिनिटा मध्ये ओव्हर कंप्लीट करावे लागतील. गोलंदाज योगेश. योगेश जुना जाणता खेळाडू आहे. यावेळेस फटका सजवलाय. ओ कॅच ड्रॉप सोपा कॅच आला होता इकडे मात्र गली रिजनमध्ये, जिथे मात्र एकदा पूर्ण केली. फलंदाज अतुल आपल्याला पाहायला मिळतो आणि नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये कुणाल मोहिते. चांगल्या फॉर्ममध्ये कुणाल मोहिते बघूया इथे मात्र कशा रीतीने फलंदाजी करतोय डाव्या हाताचा फलंदाज. नाईट क्रिकेट सांगितलं की भरपूर कॅचेस ड्रॉप होतात, परंतु इथे मात्र चांगली लाईट आहे तरी देखील मात्र यावेळेस आपण बघू शकता कॅच ड्रॉप होत असताना आपल्याला पाहायला मिळते. धावा झाल्या त्या म्हणजेच 26-26 आणि फलंदाजीसाठी कुणाल 3 ओव्हर 1 बॉलचा खेळ होतोय. 18 पाहिजे जिंकण्यासाठी 11 बॉलमध्ये. 44चं आव्हान पहिल्या रात्रीपासून आपण पाहिलं, जिथे पहिल्या बॅटिंग करत असताना 42-45 धावा झाल्या तर मात्र चेस करणं अवघड होतं. 40+ धावा आणि इकडे देखील मात्र 44चं टार्गेट सिंगल इथून मात्र नक्की पाहायला मिळेल. आणि दुसऱ्याचा प्रयत्न 2 धावा इथे मात्र पूर्ण होताना आपण पाहू शकतात पाहायला मिळतात. या अगोदर देखील याच मैदानावर मेगा फायनलची मॅच नाईट क्रिकेट स्पर्धेमध्ये म्हणजेच फायर चषकामध्ये धनसार आणि धनसारच्या विरुद्ध निलेश फायटर ही मॅच आपल्याला पाहायला मिळाली होती, जिथे मात्र निलेश फायटर संघाने मॅच विन केली होती आणि धनसार संघाला पराभूत केलं होतं. इथे परतफेड करू शकतात धनसार टीम. जुन्या आठवणी आपण बघू शकतात त्याला उजाळा देत असताना ही मॅच मेगा फायनल ती आपल्याला पाहायला मिळते. आणि रिवर्सचा जो फटका निनॉनचा आजही मला आठवतोय, फटका सजवलाय जाडूच्या अगेन्स्ट म्हणजेच मनोजच्या अगेन्स्ट खेळला होता आणि 3 बॉल 4 मात्र बनवल्या नव्हत्या. आणि इकडे एक असेल कन्फ्युजन कारण की बॉल येत होता आणि पकडला नव्हता, परंतु तिथे दुसऱ्या वेळेस मात्र स्वतःला सावरतोय. धावफलकचा विचार केला, धावफलक 29, 9 चेंडू 15 धावा. मैच अभी भी बड़ी है, ये इम्तिहान की घड़ी है, देखना होगा मैदान के बीच क्या होगा. 9 बॉल आणि 15. योगेश जुना जाणता खेळाडू. फटका फसलाय, कीपर येतोय, कॅच केलं जाईल. अतुल जाधव बॅक टू डगआउट, विकेट एसटीजे. थँक्यू. यस योगेश घरत आपण पाहू शकतात गोलंदाजी मार्कवर. पहिली KPL कुणबी प्रीमियर लीग आम्ही एकत्र होतो एका संघामध्ये आणि जवळून त्यांची गोलंदाजी मी पाहिलंय. आणि खऱ्या अर्थाने मात्र टप्पा पडल्यावर बाहेर चेंडू जातो, ही कला मात्र अवगत आहे. तर त्यांच्याकडे हा नॅचरल स्विंग असेल तर ही गॉड गिफ्ट म्हणायला हरकत नाही. आणि जिथे मात्र 4 बॉल फेकून झाले, 4 धावा खर्च केल्यात, 29 स्कोर कार्डवर आहेत. 8 बॉल आणि 15ची गरज. नवीन फलंदाज जयेश मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. 8 चेंडू 15 धावा, षटक क्रमांक 4. चला स्पीडअप ठेवा खेळाला. 2 बॉल आहेत, 2 बॉलसाठी 2 मिनिटाचा खेळ देखील आहे, हे देखील लक्षात घ्या. मला तर वाटते आता 1 मिनिट आणि 40 सेकंद त्यामध्ये 2 बॉल तुम्हाला डिलिव्हर करावे लागतील. नेक्स्ट बॉल आपल्याला पाहायला मिळते. चेंडूला जाऊ दिलं, इथे मात्र आपण बघू शकतात पंच आमच्यापर्यंत इशारा पोहोचवतात. व्हाईट बॉल येतोय. स्कोरबोर्ड 1 ने पुढे जाईल. स्कोरबोर्ड 30. बघा टायमर देखील ऑन आहे, हे देखील लक्षात घ्या. धनसार टीम 1 मिनिट आणि 15 सेकंद त्यामध्ये 2 बॉल फेकावे लागतील. 8 मध्ये 14. व्हाईट बॉल आलाय, गोलंदाज तयार. फुलटच बॉल होता, चान्स मात्र इकडे गमावला. जयेश खडे खडे खेळण्याचा प्रयत्न. गुड फिल्डिंग, ग्राउंडिंग फिल्डिंग करणं इतकं सोपं नाही आहे. काय फिल्डिंग केलं क्षेत्ररक्षकाने. सिद्धार्थ आपल्याला पाहायला मिळतोय आणि ॲक्युरेट थ्रो केलाय. स्कोरबोर्ड 1 ने पुढे जाणार. 31-7-13. इथे आपण बघूया डाव्या हाताचा फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय आणि 7 बॉलमध्ये 13ची गरज. कुणाल मोहिते स्ट्राईकवर. निलेश फायटर की धनसार. पुन्हा एकदा निलेश फायटर वर्चस्व गाजवणार की धनसार टीम परतफेड करणार, पाहूया.
मैदानाच्या आतमध्ये एक चांगली मॅच आजच्या रात्रीतली आपल्याला पाहायला मिळते. गुड बॉल, चांगला फटका खेळलाय. लोअर फुटस बॉलला चांगला पिक केला आणि बाउंड्री लाईनच्या जवळ चांगलं क्षेत्ररक्षण. क्रिकेटच्या खेळामध्ये एक एक धावेला महत्व आहे. क्रिकेटच्या खेळामध्ये एक एक बॉलला महत्व आहे आणि इथे मात्र या 2 धावा सेव्ह केल्या जात आहेत. षटक क्रमांक इकडे 4 समाप्त. धावफलक आपल्याला पाहायला मिळते ते म्हणजे 33. 6 बॉलमध्ये बनवायचे 11 वजाव. थँक्यू मास्टर. चला, बरोबर वेळेमध्ये ओव्हर नक्की संपवल्यात, परंतु पुढच्या ओव्हर लगेच स्टार्ट करायचे धनसार टीम. अडीतडीची मॅच, प्रेक्षकांना आवडणारी मॅच. इकडे मात्र सगळ्यांचं लक्ष या मॅचवर, कारण की 6 मध्ये 11ची गरज. 44 आव्हान. आणि आता आपण बघू शकतात काही जण मात्र रोडवर गाड्या थांबवून देखील मॅच पाहत आहेत, कारण की इंटरेस्टिंग मॅच आलेली आहे. सर्व आलेल्या प्रेक्षकांचं, मायबाप लेक प्रेक्षकांचं सहर्ष स्वागत आणि यूट्यूबच्या माध्यमातून पाहणाऱ्या प्रेक्षकांचं देखील सहर्ष स्वागत आणि धन्यवाद. 6 गेंदों में चाहिए 11. 6 बॉल 11 धावा. 11 धावा 6 बॉल. युवा टॅलेंटेड खेळाडू धनसार गावचा गोलंदाजी मार्कवर मिस्टर केबल. केबलच्या खांद्यावर भरोसा आणि भविष्य इथे मात्र धनसार टीमचा आपल्याला पाहायला मिळते. 44चं टार्गेट. 4 ओव्हरचा खेळ होतोय. 33 धावा. बरोबरीत मॅच अगदी सुरू आहे. 8.25च्या सरासरीने धावा बनवल्यात. चला धनसार टीम स्पीडअप ठेवा. शेवटचे ओव्हर देखील 5 मिनिटात संपवायचे हे देखील लक्षात घ्या. असं नाही की 20 मिनिटांमध्ये 4 ओव्हर संपवले की पुढच्या ओव्हरसाठी वेळ भरपूर दिला जाईल. पुढचे ओव्हर देखील 5 मिनिटात कव्हर करायचे. आणि पहिला बॉल टाकण्यासाठी केबल तयार. 4 ओव्हर आणि 33 धावा. 6 बॉलमध्ये 11ची गरज. कंपल्सरी चेस हा नियम आहे. गुड बॉल, गुड बॉल. बॅटच्या समोरून वळवलंय. जयेशला बीट करत चाललाय. किपरच्या हातामध्ये डॉट बॉल येतोय. डाव्या हाताचा हा गोलंदाज केवल. पहिला बॉल अचूक टप्पा आणि भेदक मारा. ऍक्शन रिप्ले मध्ये पाहूया आपण. ऍक्शन रिप्ले मध्ये बघू शकतात पहिलाच बॉल डिलिव्हर केला आणि पहिलाच बॉल यावेळेस आपण बघू. गुड बॉल, क्या बात आहे. अगदी जिथे टप्पा पडल्यावर स्विंग पाहायला मिळते आणि थोडा स्किट होताना देखील पाहायला मिळते. दुसरा बॉल 5 मध्ये 11. यावेळेस शॉर्ट बॉलला फटका सजवला, परंतु डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे तेवढी ताकद नाही आहे. दुसऱ्या बॉलवर देखील मात्र इकडे बीट केलंय फलंदाजाला आणि यावेळेस मात्र बाद केलंय. फटका फसतोय लॉंग ऑन रिजनला. कॅच आउट. धन्यवाद डीजे मास्टर. 4 बॉल 11ची गरज असताना धनंजय मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. डाव्या हाताचा फलंदाज. आता टार्गेट आणखीन दूर जात असताना, थोडं मोठं होत असताना आपण पाहू शकता जिथे अगदी खेळ आपल्याला पाहायला मिळतोय. क्रिकेटचा जेंटलमॅन खेळ म्हणून ज्याला ओळखलं जातं. एक बाजूला निलेश फायटर, दुसऱ्या बाजूला धनसार 11. आतापर्यंत मात्र बघायला गेलं तर चांगली गोलंदाजी धनसार 11 टीम कडून. 4 मध्ये 11ची गरज. नेक्स्ट मॅच साहिल 11 माहीम नाणेफेकीचा कौल जिंकला आणि बॅटिंगचा निर्णय घेतलाय. त्यांच्या विपक्ष टीम खेळणार आहे ती म्हणजेच यंग अच्छीवर दांडी. 2 हात करण्यासाठी तयार आहे. फिल्डिंग करताना आपल्याला पाहायला मिळेल यंग अच्छीवर दांडी. मिथुनजी बागदर यांचा संघ मैदानाच्या आतमध्ये खेळताना दिसेल. चला स्पीडअप करा. बॅटिंग टीमला देखील विनंती आहे. इथे मात्र चेंडू असतील 4 धावा बनवायच्या 11. चांगला फटका खेळला, परंतु डीप मध्ये क्षेत्ररक्षक बॅकवर्ड स्क्वेअर कॅच केलं जाईल. बॅक टू बॅक विकेट. धनंजय दवणे फलंदाज मैदानाच्या आतमध्ये गेला आणि हजेरी लावून मैदानाच्या बाहेर येत असताना आता टार्गेट आणखीन जड होत असताना 3 मध्ये 11.
थँक्यू. नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये. बॅटिंग टीम बॅट्समन सांगा ना. तारापूर. ज्ञानेश्वर. ज्ञानेश्वर आपल्याला पाहायला मिळतो आणि 3-11 आता 3 सलग डॉट बॉल आलेत. पहिला डॉट, त्याच्यानंतर दुसऱ्या बॉलवर विकेट, त्याच्यानंतर तिसऱ्या बॉलवर विकेट आणि हॅट्रिकवर आहे गोलंदाज ज्ञानेश्वर. इथे फलंदाज पाहायला मिळतोय A70 जी बॅट आपण पाहू शकतात. ब्रँड बनला टेनिस क्रिकेटमध्ये. 3 मध्ये 11. हा 3 मध्ये 11. ज्ञानेश्वरचा फटका दमदार, असरदार, वजनदार चाललाय मैदानाच्या बाहेर. येतोय षटकार. यस डीजे. काय क्रिकेटचा खेळ आहे. हे कधी बदलेल काही सांगता येत नाही. 3 चांगले बॉल आले आणि त्यानंतर ज्ञानेश्वर मैदानाच्या आतमध्ये येतो का आणि षटकार खेचतो काय, ही परिस्थिती मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. 2-5. ना सूरत देखते ना मुहूर्त देखते, अपनी टीम की जरूरत देखते. यावेळेस आपण पाहू शकता षटकार आलाय. मॅच पाहण्यासाठी आता बसलेले प्रेक्षक उभे झालेत. उभे असलेले प्रेक्षक चालायला लागलेत. चालणारे प्रेक्षक फेऱ्या मारा लागलेत, कारण की मॅच 2-5 आले. 3-11. 6-11 असताना सलग 3 डॉट आणि या षटकारानंतर आपण बघू शकतात फील्ड प्लॅन अगदी बदलत असताना आणि गोलंदाज तयार मिस्टर केवल. 2-5. षटक क्रमांक 5वा. शॉर्ट बॉल. चेंडू मात्र इकडे जात असताना मैदानाच्या बाहेर ज्ञानेश्वर आला काय आणि ज्ञानेश्वरने आपल्या येण्याची उपस्थिती नोंदवली काय. तो आलाय आणि त्याने षटकार चौकार खेचलाय. 1 मध्ये 1 बनवायचीच आहे. बघा काय क्रिकेटचा खेळ आहे. कधी कुठे जाईल काही सांगता येत नाही. ज्याप्रमाणे म्हटलं जातं राजनीती जितका लगे बदलत नाही, एखादा रंग सरडा जितका लवकर बदलत नाही, तितक्या फास्ट क्रिकेट हा खेळ बदलला जातो. असं म्हटलं जातं की बायकोचा मूड आणि क्रिकेटचा खेळ कधी बदलेल काही सांगता येत नाही. आणि इकडे आपण तेच पाहायला मिळते. यावेळेस 43. आता 3 बॉल खूप चांगले हाताळले आणि त्यानंतर 2 मोठे हिट आले. ज्ञानेश्वर आपल्याला पाहायला मिळतोय. 1. आता 1 नाही आली तर मात्र निलेश पाटील नाराज होणार. इथे काही होऊ शकते. 1 मध्ये 1 सांगितलं की जास्त करून टेन्शन बॅट्समनला असतं, परंतु खऱ्या अर्थाने बॅट्समन ज्याने षटकार चौकार घेतलाय तो स्ट्राईकवर आहे. चर्चा झालंय दोन्ही फलंदाजामध्ये. ज्ञानेश्वरची खेळी ही आपण बघू शकतात आठवणीची राहील. 1 बॉल 1. चला घाई करा धनसार टीम. मॅचला करा स्टार्ट. 1 मध्ये 1 ची गरज आणि इकडे मात्र नो स्ट्राईकचा फलंदाज कुणाल थोड्या वेळाकरता विचार करत होता की डाव्या हाताचा गोलंदाज सुद्धा मला स्ट्राईक का दिली नाही, परंतु इकडे मात्र ज्ञानेश्वरने सांगितलं हरकत नाही, मी येतोय आणि मी आलाय आणि मी मात्र 2 फटके मोठे खेळणार आणि ते खेळलेत. आणि 1 मध्ये 1 बघूया शेवटचा बॉल ड्रीम बॉल पडेल का फलंदाज मात्र इकडे ड्रीम शॉट खेळणार आणि मॅच विन करणार. हा खराब टाकलाय अर्ध्यावरच टाकला आणि इकडे मात्र ज्ञानेश्वर ठरतोय या मॅचचा हिरो. जिथे मात्र चेंडू चाललाय गुदगुल्या करत 4 धावेसाठी. डोक्यावर हात आणि इथे मात्र चर्चा. आज रात्री झोप लागणार नाही ही परिस्थिती मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकतात. धनसार टीम धनसार 11 इथे मात्र पराभूत होताना आपल्याला पाहायला मिळते. 3 बॉलचा विचार केला तर ओव्हर पिच बॉलला षटकार खेळला, त्यानंतर दोन्ही शॉट हाताळले. ज्ञानेश्वर क्या बात आहे. कमालीची मॅच पाहायला मिळाली. चला लगेच उतरायचं मैदानाच्या आतमध्ये. यंग गच्चीवर दांडी आणि त्यांच्या विपक्षात टीम आपल्याला पाहायला मिळणार साहिल 11 माहीम. वाजव.